वेगळा होता. 12व्या शतकातला महाराष्ट्र फार वेगळा होता. माऊली आणि ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव आळंदीमध्ये करत होते. बकवाजांसाठी कार्यवाजला नाथ थोडा येत नव्हता. माऊली ज्ञानोबा आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची ओळख करून घे अमृताची भेटाची ऐसी अक्षरे रचने या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुपारी. आळंदी आळंदाचे दुष्टमत होते. पंढरपुरात वारकरी नाचत होते. फुलांचा भोवऱ्याला होता. घरासमोरची तुळशी वृंदावन आज सुंदर दिसत होती. भगव्याचा रंग गडद दिसत होता आणि सह्याद्री दिल्लीचा सत्ताग्रह ताट मानेला पाहत होता. पण महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 12व्या शतक महत्वाचं होतं. आळंदीत आळंदाने गुंतवत होती. पंढरपुरात वारकरी नाचत होते. पण महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. 8000 इस्लामिक सत्ता यांचा मोर्चा होता. अल्लाहुद्दीन खिलजी अल्लाहुद्दीन खिलजी आला. दिवसा ढवळ्या आल्या घडीची उचल कुठली. घरासमोर तुळशी वृंदावन नष्ट झालं. बगव्याचा रंग अंकुर झाला. आया भूमीचा चिंतण्याचा आवाज येऊ लागला. कोण लोक हे वादळ, कोण लोक हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती.